एक स्वागत करीत आहे. आजच्या दिवसातील आपण पाहूया शेवटची मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. तळेगाव ग्रामपंचायत उपसरपंच गोपाळजी नाडकर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं या ठिकाणी मनापासून हार्दिक आपण स्वागत करणार आहोत. आणि मी आमच्या भाई दसवते यांना विनंती करतोय, आपण पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित मान सन्मान, त्यांचा स्वागत सत्कार या ठिकाणी करायचा आहे. त्याचबरोबर आज सर्वत्र आपण पाहतो बैलगाडा शर्यती, आणि त्या बैलगाडा शर्यतीमधील एक प्रमुख, ज्यांना आपण जॉकी म्हणतो, ते सन्माननीय आदरणीय मंगेशजी टेंबे हे या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी आपण पुष्पगुच्छ देऊन यथोचित मान सन्मान करणार आहोत. मी पुन्हा एकदा आमचे भाई दसवते यांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते त्यांचा मान सन्मान करायचा आहे. चला टीम SN कलेक्शन आपला 12वा प्रतिनिधी पाठवा. कॉम्बॉक्स मध्ये कृपया विनंती असेल, टीम SN कलेक्शन आपला 12वा प्रतिनिधी या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये येणे गरजेचं आहे. कदाचित जर या ठिकाणी आपला 12th मॅन जर पोहोचला नाही ना, तर त्या ठिकाणी तुम्हाला पॅनलाइज केले जाईल कमिटीच्या माध्यमातून. मी पुन्हा एकदा सूचित करतोय, आपला 12वा प्रतिनिधी या ठिकाणी कॉम्बॉक्स मध्ये असणं फार गरजेचं आहे. विनंती असेल, आपला 12वा एक्स्ट्रा खेळाडू पाठवून द्या प्लीज. आपण पाहतोय आजच्या दिवसातील शेवटचा सामना, माणगाव तालुका ग्रामीण असोसिएशन प्रीमियर लीग पहिले पर्व, ग्रामीण खेळाडू सर्व या ठिकाणी उपस्थित, सर्व कमिटी मेंबर, सन्माननीय संस्थापक दमदार आमदार भरत शेठ गोगावले साहेब, त्याचबरोबर राजीवजी साबळे साहेब, सुभाष शेठ केकाणे साहेब, दीपक शेठ जाधव साहेब, संतोष भाई खडतर साहेब, तसेच आमचे भाई दसवते, त्याचबरोबर सीताराम शेठ उभारे, विशाल भाई टेंबे संस्थापक आपल्याला पाहायला मिळते. अध्यक्ष वैभवजी टेंबे, उपाध्यक्ष सतीश दादा भोसले, त्याचबरोबर आमचे नंदुराज वाडवल, उपाध्यक्ष विशाल खाडे, संतोषजी पालकर, सर्व कमिटी मेंबर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आजच्या दिवसामध्ये या सर्वांचं या ठिकाणी मनापासून आपण हार्दिक स्वागत करूया. आजच्या या दिवस क्रमांक 6 मधील शेवटचा सामना असेल आजच्या दिवसातील. पाहूया आपण पहिला बॉल, पहिलाच बॉल या ठिकाणी आपण पाहतोय. वा, कव्हरच्या वरून बॉल उडवलाय, बॉल सरळ चाललाय सीमा रेषा पार, हा आलाय बिग ब्लास्ट षटकार. सहा धावा आपण पाहतोय. फलंदाज बंटी पानवलकर, अल्केश बॉलिंग मार्कवर. यावेळेस आपण पाहतोय उलट्या हाताने मारण्याचा प्रयास केला होता, स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता, पण इथं आपण पाहतोय चांगली लाईन लेंथ अल्केश या बॉलरची देखील पाहायला मिळाली. पहिल्या बॉलवर जरूर मार खाल्ला होता, पण तदनंतर मात्र कमबॅक करताना अल्केश शिगवन आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील आपण पाहूया पुढचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. हा आपण पाहतोय याही वेळेला मोठा हिट मारण्याचा प्रयास केला होता, पण आणखी एक चांगला बॉल अल्केश शिगवनचा, डॉट बॉल. जे जे संघ या लीग मध्ये जिंकलेले आहेत त्यांचे प्रतिनिधी आपण जर कुठे असाल तर या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स कडे यायचा ही आपल्याला विनंती या ठिकाणी करण्यात येत आहे. कारण खऱ्या अर्थानं उद्याचा लॉट या ठिकाणी आपल्याला उडवायचा आहे. या ठिकाणी पत्रकार आदित्य गोरेगावकर यांचं आगमन झालंय. आपण त्यांना विनंती करूया की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा, आणि विनंती असेल भाई दसवते आपल्या शुभ हस्ते आपण आदित्य गोरेगावकर यांचं यथोचित सन्मान करायचा आहे. या वेळेला आपण पाहतोय बॉल हवेमध्ये आहे, बॉल खाली क्षेत्र रक्षक उभा, टिपलाय झेल, संपलाय बंटी पानवलकरचा खेळ. फलंदाज क्रमांक 1 बॅक टू दी पव्हिलियन.
पाहायला मिळाला. पहिल्या विकेटचं पतन जरूर बंटीला खेळायचं होतं. महत्वाची मॅच आहे, पण थोडीशी घाई आपल्याला पाहायला मिळाली आणि चांगला झेल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतील. बॅटिंग मार्कवर नंबर 3 वर भारत महाले. आणखी एक चांगले बेस्ट बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये येताना. हाय व्होल्टेज जरूर हा मुकाबला आपल्याला पाहायला मिळेल. आपण पाहतोय माऊली इंटरप्राइजेस इंदापूर विरुद्ध SN कलेक्शन गोरेगाव. ही आजच्या दिवसाची अंतिम लढत या ठिकाणी पाहायला मिळते. षटकातील पुढचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेला आपण पाहतोय चांगला बॉल होता, त्या चांगल्या बॉलला चांगलं खेळून देखील काढलंय. सिंगल एक धाव मिळाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का? नाहीये, सिंगल एक धाव. हे पहा आतापर्यंत जे जिंकलेले संघ आहेत जगदंबा इंदापूर, त्याचबरोबर आकृती 11 रेपोली, प्रिन्स 11 नवघर, अंश देवांश आणि श्री समर्थ कृपा कुरवडे. आपले प्रतिनिधी कुठे असतील तर या कॉमेंट्री बॉक्स कडे संपर्क करायचा विनंती असेल, कारण उद्याच आपल्याला लॉट देखील या ठिकाणी आत्ताच आखायचा आहे. त्यासाठी आपण त्वरित कुठे असाल तर या, आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर. षटकातील आपण पाहूया पुढचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेला आपण पाहतोय ऑन साइडला जोरदार फटका मारण्याचा प्रयास केला होता. बॅट बॉलचा कनेक्शन नाहीये. डॉट बॉल या ठिकाणी फेकले अल्केश शिगवणने. षटक क्रमांक पहिलं होतंय समाप्त. पहिल्या षटका अखेर 7 धावा, 1 गडी बाद. या स्थितीमध्ये आपण पाहतोय माऊली इंटरप्राइजेस इंदापूर हा संघ येणारे अजूनही 5 षटक बाकी असतील. या 5 षटकामध्ये मोठमोठे फटके नक्कीच घ्यावे लागतील, कारण असं म्हणतात ना की गुजर रही है उम्र पर जीना अभी बाकी है. जिन हालातों ने पटका है जमीन पर उन्हें उठकर जवाब देना अभी बाकी है. वक्त को करने दो अपनी मनमानी, मेरा वक्त आना अभी बाकी है. चल रहा हूं मंजिल के सफर में, मंजिल को पाना अभी बाकी है. अजून खूप काही बाकी आहे या लीग मध्ये, कारण त्यासाठी तुम्हाला प्रतीक्षा करावी लागणार आहे, वाट पाहावी लागणार आहे उद्याच्या दिवसाची. उद्या स्पेशल संडे मध्ये खऱ्या अर्थानं हा रणसंग्राम, महासंग्राम आपल्याला पाहायला मिळेल. आणि कोण होणार बायकर मॅन, बाईक स्वार कोण होणार याकडे साऱ्यांच्या नजरा असतील. आणि कोणते संघ मालक असतील ज्यांच्या गळ्यामध्ये सोन्याची चैन असेल. खास करून या स्पर्धेचं आकर्षण आपल्याला पाहायला उद्याच्या दिवसासाठी नक्कीच प्रेक्षकांना विनंती असेल, हाऊसफुल आपण गर्दी करा उद्याच्या दिवसामध्ये. यावेळेला आपण पाहतोय फटका तर खेळलाय मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने जरूर आले होते, पुन्हा स्वतःला थांबवलं. सिंगल एक धाव मिळतीये. सिंगल एका धावीने स्कोर कार्ड आपण पाहतोय वधारला जातोय 8चा आकडा. बॉलिंग मार्कवर अमित धसाडे, एक महत्वपूर्ण बॉलर या ठिकाणी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. आजच्या दिवसभरामध्ये आपण जर पाहिलं तर खूप चांगला क्रिकेट आणि खूप चांगला खेळ या ठिकाणी पाहायला मिळालाय. अजूनही मात्र वेळ गेलेला नाहीये. दोन्ही टीम जरूर आक्रमक खेळताना यावेळेस चांगला फटका खेळलाय. आपण पाहतोय क्षेत्ररक्षक जरूर त्या ठिकाणी आहेत. सिंगल एक धाव मिळेल. सिंगल एका धावेने स्कोर कार्ड वधारला जात आहे. एका धावेने 9चा आकडा आतापर्यंत धाव फलकावर आलाय. हळूहळू आपण जर पाहिलं तर 4:53 घड्याळामध्ये होत आहेत, म्हणजे जवळजवळ 5 वाजायला आलेले आहेत. आणि हा क्रिकेटचा रणसंग्राम. यावेळेला आवाज तर कडक आलाय, शॉट पण कडक आहे, बॉल सरळ चाललाय, बाउंड्री लाईनला क्लिअर. हा येतोय बिग ब्लास्ट, स्ट्रॉंग अँड लॉंग षटकार. वाह, भारत महाले ऑन द फायर आपल्याला पाहायला मिळतील. आहा, या वेळेला दूरवरच्या बॉलला छेडखानी करण्याचा प्रयास केला होता. डॉट बॉल अमित धसाडे यांचा. क्रिकेट प्रेमी जावेद भाई शेख, त्याचबरोबर संघ मालक घनश्यामजी पवार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहतो शरीरापासून दूर. यावेळेस मात्र बॉलला खेळवलं जरूर. अमित
धसाडे या बॉलरने आणखी एक डॉट बॉलची सांगता करताना पाहायला मिळतील. कमबॅक कमबॅक आयुष्यामध्ये देखील खूप महत्वाचा असतो. यावेळेस क्रिकेट तुम्ही खेळताना किंवा तुमचं आयुष्य पूर्ण आपण ज्यावेळेस जॉब साठी धडपडत असतो त्यावेळेस देखील खूप आपल्याला स्ट्रगल करावं लागतं. मग त्यातून कमबॅक करण्याची खऱ्या अर्थानं गरज असते. म्हणून आम्ही नेहमीच सांगतो ना, एकदा दोनदा तीनदा काय 99 वेळा जरी तुमची हार झाली ना तरी 100व्या वेळी अशा ताकदीने उभे राहा की विजय तुमचा मोठा झाला पाहिजे. मग टेनिस क्रिकेटचा खेळ देखील तुम्हा आम्हाला हेच सांगून जातो. इथं आपण पाहतोय षटक होतंय समाप्त. 2 षटका अखेर आपण पाहतोय. धाव फलकावर धावा आतापर्यंत 16 धावा. 1 विकेट लॉस. 16चा आकडा धाव फलकावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. येणारे चला टीम मीटिंग नकोय. पंचांचा इशारा येतोय कारण ही मॅच आपल्याला अंधार होण्याच्या आतमध्ये पूर्ण करायची आहे. त्याच्यामुळे आपल्याला विनंती असेल. आणि खरंच आता जर पाहिलं तर हा कॉमेंट्रीचा माझा शेवटचा टर्न असणार आहे. ही शेवटची मॅच आहे. उद्याच्या दिवसामध्ये जरूर फायनल मध्ये या ठिकाणी आपल्याला आमचे मिलिंदजी शिर्के सर त्याचबरोबर आमचे संजयजी शिंदे सर यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल कारण उद्याच्या दिवसामध्ये आम्हाला दुसरीकडे जायचं आहे. त्याच्यामुळे नंदू शेठ आपण क्षमा करा आम्हाला, पण आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा असतील आणि तुम्ही सर्व कमिटीनं अगदी 2 दिवस का होईना या ठिकाणी आम्हाला बोलवलं, आमचा मान सन्मान केला, त्याबद्दल सर्व कमिटीचं सर्व आपल्या पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी मी मनापासून हार्दिक जाता जाता स्वागत करीत आहे. मैदानाच्या दिशेकडे आपण जाऊया. बॉलिंग मार्कवर यावेळेस आपण पाहूया. बॉलर येतात नितेश मालोरे. यावेळेला आपण पाहतोय चांगला फटका खेळला. डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल चालला. क्षेत्ररक्षक यावेळेस वरून चाललाय बॉल. सीमारेषा पार आलाय. शानदार चौकार. शानदार स्ट्रोक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. धाव फलकावर आता 20 चा आकडा आलाय. वा यावेळेला आपण पाहतोय बॉलला छेडखानी करण्याचा प्रयास. विकेट किपर मिस त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. सिंगल एक धाव जरूर या ठिकाणी मिळते. सिंगल एका धावेने स्कोर कार्ड वधारला जात आहे. धाव फलकावर 21. 21 चा आकडा. पंच ही 22 आहे का? ओके. षटकातील आपण पाहूया पुन्हा एकदा पुढचा बॉल पाहायला मिळेल. ओहो यावेळेस आपण पाहतोय पाठी मागून केलंय वार. फलंदाज क्रमांक 2 ला केलंय गार. फलंदाज चाललाय माघारी. बॅक टू दी डगआउट. करणारा बॉल आपण पाहिला तर खास करून नितेश मालोसरे या बॉलरचा हाय व्होल्टेज मुकाबला हा होईल. कारण याच्या अगोदर देखील आपण पाहिलात ना या दोघांमध्ये जरूर सामना झाला होता. एसएन कलेक्शन गोरेगाव संघमालक नितेशजी तळवटकर, त्यांचा आयकॉन अमित धसाडे आणि माऊली एंटरप्राइजेस इंदापूर संघमालक घनश्याम पवार, किशोर पोटले आणि बळीराम उभारे आणि त्यांचा आयकॉन आहेत बंटी पांडवलकर. यांच्यामध्ये खऱ्या अर्थानं ही लढाई मैदानाच्या आतमध्ये सुरू झाली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. नाव आहे विशाल पानवलकर. आणखी एक पानवलकर बंधू मैदानाच्या आतमध्ये. वा चांगला बॉल. बॉल पडल्यानंतर अगदी हलकासा उछाल पाहायला मिळाला आणि सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विश्रांती घेणारा बॉल पाहायला मिळाला. डॉट बॉलची सांगता पुन्हा एकदा नितेश मालोरे याच्याकडून केली जाते. 21. थोडासा स्पीडअप घ्या विनंती असेल आपल्याला. 21 चा आकडा आलाय. या वेळेला आपण पाहतोय टॉपेज लागलाय. बॉल खाली स्वतः बॉलर जातोय. नितेश मालोरे कॉट अँड बॉल केले. आणखी एक धक्का. फलंदाज विशाल पानवलकर चाललाय डकवर मैदानाच्या बाहेर.
अगदी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळते माऊली एंटरप्राइजेस इंदापूर संघाकडून अल्केश, माफ करा अंकेश या वेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये येतात नंबर 5 वर बॅटिंग करण्यासाठी. अंकेश भेलके बॅटिंग करावी लागणार आहे, धावसंख्या बनवावी लागणार आहे या मैदानावर जरा सुपर 6 मध्ये जायचं असेल तर. षटकातील आपण पाहूया पुढचा बॉल नितेश यांचा पाहायला मिळेल. आहा, यावेळेस आपण पाहतोय वेगळ्या थाटणीचा हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. एका क्षणाला असं वाटलं होतं की हा बॉल मात्र पाठीमागून सोडून देतील, पण पुन्हा मन बनवलं आणि बॅट लावली, सिंगल एक धाव घेतली आहे. इथं आपण पाहतोय आतापर्यंत 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय, 22 आकडा धाव फलकावर आलाय, 3 गडी बाद. या स्थितीमध्ये आपण पाहतोय माऊली एंटरप्राइजेस इंदापूर हा संघ अजूनही येणारे 3 षटक अर्थात 18 चेंडू बाकी असतील. या 18 बॉल मध्ये मोठमोठे हिट जरूर घ्यावे लागतील. स्पर्धा मोठी आहे, हा खेळ क्रिकेटचा खऱ्या अर्थानं मोठा आहे. स्पर्धा ही जर पाहिली तर ग्रामीण खेळाडूंच्या मानाची, सन्मानाची, अभिमानाची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. एक ग्रामीण खेळाडूंच्या प्रतिष्ठेची ही स्पर्धा पाहायला मिळते आपल्याला. या स्पर्धेला 23 डिसेंबर पासून सुरुवात झाली आहे आणि आता आपण पाहिलं ना तर 29 डिसेंबर अर्थात उद्या स्पेशल संडे मध्ये नक्कीच कोण या स्पर्धेचा पहिला चॅम्पियन असेल पहिल्या पर्वामधील आणि कुणाच्या गळ्यामध्ये संघमालक चैन नक्कीच कोणाला मिळेल हे देखील आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर बाईक स्वार कोण होईल या ग्रामीण खेळाडूपैकी हे देखील आपल्याला पाहायचं आहे. ग्रामीणच्या खेळाडूंना अतिशय जबरदस्त प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला, त्याबद्दल कमिटीचं खरंच मनापासून पुन्हा एकदा आपण कौतुक करूया. पुढचा बॉल या ठिकाणी पाहायला मिळेल. यावेळेला आपण पाहतोय डाऊन द ग्राउंड बॉलला खेळलाय, डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक जरूर वेगाने बॉलवर येतात आणि बॉलची फेकी करेपर्यंत सिंगल एक धाव मिळते. पुन्हा एकदा अमित धसाडे आपल्याला पाहायला मिळतील, ज्या आयकॉनच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्यावर खूप सारा विश्वास एसएन कलेक्शन गोरेगाव या टीमचे संघ मालक नितेशजी तलवटकर यांनी ठेवलाय आणि माऊली एंटरप्राइजेस इंदापूर कडून बंटी पानवलकर याच्यावर खूप सारा विश्वास ठेवलाय घनश्याम पवार, किशोर पोटले आणि बळीराम उभारे यांनी. यावेळेला आहा ओढा शॉट या वेळेला आपण पाहतोय मिनी हेलिकॉप्टर उडवलाय हा बॉल सरळ चला सीमारेषा पार आलाय, बेस्ट षटकार. सहा धावेने आता मात्र वेगाने धाव संख्या वाढताना पाहायला मिळते. 29 29 धावा, लेग साइडच्या बाहेरून जाणारा बॉल, एक अतिरिक्त धाव देऊन जाणारा बॉल. पंचाने मात्र इथं जरूर बॉलरला शिक्षा दिली आहे, कारण एखाद्या कोर्टामध्ये आपण गेलो ना तर आरोपींना जज शिक्षा ठोठावत असतात. मग क्रिकेटच्या मैदानावर देखील ते चित्र आपल्याला पाहायला मिळतं. पंच देखील बॉलरला शिक्षा ठोठावत असतात आणि ते चित्र नक्कीच आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये. याही वेळेला आपण पाहतोय फटका तर मोठा घेतलाय, फटका फसलाय पण क्षेत्ररक्षक बॉल पासून राहिलाय दूर. धावा मिळतील इथं भारत महाले यांना तब्बल 2. या 2 धावेने स्कोर कार्ड 32 धावांवर जाऊन पोहोचलाय. आपण पाहतोय अगदी मागच्या काही दिवसापासून स्कोररच्या भूमिकेमध्ये आमचे समीरजी पवार आपल्याला पाहायला मिळतात, कारण स्कोररचं काम पण हे देखील तितकंसं सोपं नाहीये. सातत्याने खेळाडूवर क्रिकेटवर लक्ष ठेवावं लागतं. नजरेचा हा देखील खऱ्या अर्थानं क्रिकेट खेळ आहे आणि स्कोरर देखील ते काम सातत्याने करतात. त्याबद्दल समीरजी आपलं देखील मनापासून हार्दिक आम्ही स्वागत करीत आहोत. कारण आम्ही नेहमीच सांगतो ना समालोचन करताना की कॉमेंटेटर किंवा समालोचकाच्या पाठीचा कणा जर कुणाला म्हणतात ना तर ते स्कोररला म्हटलं जातं. स्कोरर ज्यावेळेस चांगली वेळोवेळी अपडेट देत असतात ना त्यावेळेस एक समालोचक मात्र मैदानावर चांगली कॉमेंट्री करत असतात आणि प्रेक्षक मात्र नक्कीच ऐकत असतात. जाऊया आपण पुढचा बॉल या ठिकाणी आपल्याला पाहूया. आहा, याही वेळेला आपण पाहतोय ऑन साइडला
बॅटचा फ्लो केला होता, मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता, पण इथं आपण पाहतोय डॉट बॉल येतोय. या डॉट बॉलच्या साहाय्याने आपण जर पाहिलं धावसंख्या थोडीशी का होईना पण स्थिरावली आहे. 32 ऑन अ स्कोर कार्ड. षटक क्रमांक 4 यावेळेस प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळते. या षटकातील अमित धसाडेचा शेवटचा बॉल असेल. काय शेवटच्या बॉलला भारत महाले लांब दूरवर फेकेल का, प्रश्न आहे जरूर. या वेळेला आपण पाहतोय हा बॉल मात्र भारत महाले पासून दूर ठेवलाय अमित धसाडेनं. षटक होत आहे समाप्त. 4 षटका अखेर 32 32चा आकडा धाव फलकावर. येणारे 12 चेंडू बाकी असतील. या 12 बॉल मध्ये नक्कीच मोठमोठे फटके या ठिकाणी सजवावे लागतील. 12 चेंडू मात्र महत्वपूर्ण नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. 6 षटकांची मॅच आपल्याला दिवसभरामध्ये आपण जर इतर वेळी पाहिलं ना तर असोसिएशन मध्ये तुम्हाला 3-3 ओव्हरच्या 2-2 ओव्हरच्या मॅचेस खेळावे लागतात. कधी कधी वेळ झाला तर एकच ओव्हरची मॅच खेळावी लागते. पण ज्यावेळेस अशी एक मोठी स्पर्धा येते ना त्यावेळेस तुम्हाला मोठा गेम खेळायला मिळतो आणि त्याच्यामधून खूप सारं तुम्हाला शिकायला देखील मिळत असतं. आणि तोच हा मोठा गेम, मोठा क्रिकेट, एक मोठी स्पर्धा तुमच्या आमच्या भेटीला आली आहे. जरूर आपण पाहतोय त्या स्पर्धेचं नाव आहे माणगाव तालुका ग्रामीण असोसिएशन प्रीमियर लीग. पहिले पर्व ग्रामीण खेळाडू सर्व. बॉलिंग मार्कवर यावेळेस आपण पाहतोय बदलाव झालाय. बॉलिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळतील सोमेश देवघरे, अंकेश भेलके आपल्याला पाहायला मिळतील. राईट हँड बॅट्समन, उजव्या हाताचे फलंदाज. पहिलाच बॉल या ठिकाणी आपण पाहतोय लेग साइडच्या बाहेरून जाणारा बॉल. पंचांनी या बॉलला मात्र एका धावेची शिक्षा दिली आहे. बॉलरला देखील एका धावेची शिक्षा दिली आहे. वाईड बॉलचा इशारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 33. पुन्हा एकदा हा बॉल मात्र 90ने फेकावा लागणार आहे. या वेळेला देखील आपण पाहतोय स्टेप आउट केलं होतं, पुढे येऊन मारण्याचा प्रयास, पण आपण पाहतोय चांगला बॉल हाताळलाय खऱ्या अर्थानं बॉलर देवघरे ना. वा, येणारे पुढच्या या षटकातील 5 चेंडू बाकी असतील. पहिला बॉल तर डॉट फेकलाय. पुन्हा एकदा पुढचा बॉल. याही वेळेला आपण पाहतोय सेम ऍक्शन केली होती. ओ हो, विकेट किपर या वेळेस मात्र जोरदार हिट करताना पंच ही रन बाईच्या स्वरूपामध्ये सिंगल, एक धाव जरूर दिली जाते. एका धावेने आपण पाहूया 34. 34 आकडा स्कोर कार्ड वर. पुन्हा एकदा पुढचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. या वेळेला पाठीमागून जाणारा बॉल, वाईड बॉलचा इशारा, आणखी एक अतिरिक्त धाव इथं जोडली जाते. 35. थेंबे थेंबे तळे साचे या स्थितीमध्ये जरूर आपण माऊली एंटरप्राइजेस इंदापूर हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. कोणता संघ असेल जो आज इथं विजय होईल. या वेळेला आपण पाहतोय चेंडू आहे ब्युटीफुल आणि इथं फलंदाज भारत महालेची केले दांडी गुल. आणखी एक धक्का, भारत महाले बॅक टू दी पविलियन. या वेळेला आपल्याला पाहायला मिळाली. वा, जबरदस्त या ठिकाणी बॉल हाताळलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. जयेश लोस्टे, एक आक्रमक असा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर खूप सारा प्रभावित केलंय या खेळाडूने. अगदी चौफेर टोलीबाजी केली आहे. त्याच्यामध्ये षटकार चौकार षटकार चौकारांची आतषबाजी आपल्याला पाहायला मिळाली. आतापर्यंत जर पाहिलं तर 6 षटकार आणि 3 चौकार त्याच्या नावावर आहेत. आणि एक सुद्धा डॉट बॉल खेळला नाहीये, सिंगल डबल एक सुद्धा नाहीये. काय बॅटिंग केली या खेळाडूने. या आजच्या दिवसभरामध्ये मला वाटतं समीरजी खूप कमी बॉल खेळणारा हा खेळाडू असेल आणि जास्त धावा बनवणारा. 9 बॉल मध्ये 48 धावा आतापर्यंत त्याच्या नावावर आहेत. या वेळेला आपण पाहतोय
थोडासा बॅटच्या वरच्या भागाला बॉल लागला, सिंगल एक जगातले दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटचा चान्स डेंजर झोन कडे जयेश लुष्टे. आणि या वेळेला आपण पाहतोय जल्लोष आनंद साजरा करताना आता मात्र आल्या आल्या माघारी चाललाय. इथं मात्र परिस्थिती झाली आहे न मैंने सिग्नल देखा ना तूने सिग्नल देखा, एक्सीडेंट हो गया रब्बा रब्बा, अब मैं क्या करूं, अब तो मैं चला मेरे घर पे. जयेश लुष्टे बैक टू दी डगआउट. या क्षणाला घाई करण्याची गरज होती का, हा प्रश्न देखील या ठिकाणी निर्माण झालाय. कारण जयेश लुष्टे चांगली बॅटिंग करत होता मागच्या 2 इनिंग मध्ये आपण पाहिलं तर. पण या मॅच मध्ये, महत्वपूर्ण मॅच मध्ये खऱ्या अर्थानं जी गरज होती ना, तिथं मात्र फेल झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतील. नाव असेल नंबर 7 वर नंबर 7 वर फलंदाजी करण्यासाठी या वेळेला आपण पाहतोय डॉट बॉल जरूर या ठिकाणी पाहायला मिळते. चांगला बॉल हाताळलाय, डॉट बॉलची सांगता जरूर केली जाते. ऋतिक मोरे यावेळेस आपल्याला पाहायला मिळतील बॅटिंग करताना. चांगली बॉलिंग जरूर या ठिकाणी केली जाते. सोमेश देवघरे अप्रतिम या ठिकाणी बॉलिंगचं प्रदर्शन केला जातोय. सोमेश, पुढचा बॉल, या बॉलला मात्र उडवलाय हा बॉल. वा, ऋतिकच्या बॅट मधून सीमारेषा पार, लॉंग ऑफ बाउंड्री ला क्लिअर. हा येतोय बिग ब्लास्ट षटकार. 5 षटका अखेर टोटल धावसंख्या आपण पाहतोय 42. 42 चा आकडा आलाय आतापर्यंत. आपण पाहतोय, आपण खेळतोय मित्रांनो माणगाव तालुका ग्रामीण असोसिएशन प्रीमियर लीग आणि दिवस 6वा. खऱ्या अर्थानं जर पाहिलं ना मित्रांनो, तर जे संघ मालक आहेत ना, त्या संघ मालकांचं देखील खरंच आमच्या कमिटीच्या वतीनं आम्ही या कॉमेंट्री बॉक्स मधून खरंच मनापासून हार्दिक स्वागत करीत आहोत. कारण संघ मालकच जर नसते ना, तर ही स्पर्धा या ठिकाणी होणं कठीण असतं. संघ मालक ज्या वेळेस मात्र संघ विकत घेतात आणि त्यावेळेस मात्र खऱ्या अर्थानं तुम्हा आम्हाला एक मोठी स्पर्धा बघायला मिळते आणि एक मोठा क्रिकेट, एक ग्रामीणच्या खेळाडूंना मोठा प्लॅटफॉर्म खऱ्या अर्थानं जो उपलब्ध करून दिलाय ना, त्याच्यामध्ये संघ मालकांचा देखील तेवढाच मोठा हातभार आहे. या लीग मध्ये ज्या ज्या संघ मालकाने संघ घेतलेत ना, त्या सर्व संघ मालकांचं माणगाव तालुका ग्रामीण असोसिएशन प्रीमियर लीग तर्फे आम्ही मनापासून पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करीत आहोत. बॉलिंग मार्क वर आपण पाहतोय रोहन धसाडे आपल्याला पाहायला मिळतील. षटकातील आपण पाहूया. या वेळेला आपण पाहतोय आवाज जरूर आलाय, विकेटचं पतन, आणखी एक धक्का, फलंदाज चाललाय माघारी. बॅक टू दी पव्हिलियन. नवीन आपण पाहूया मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी रोहित पोटले आपल्याला पाहायला मिळतील या मॅच मध्ये. जरूर नंबर 8 वर यावेळेस आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळतील रोहित पोटले. येणारे षटकातील टोटल 5 चेंडू बाकी असतील. या 5 बॉल मध्ये जरूर मोठे प्रहार करण्याची गरज आहे, कारण ही मॅच देखील मोठी आहे. इथं जो जिंकेल तो स्पर्धेमध्ये टिकून राहील, जो हारेल तो मात्र घरी जाईल.
यावेळेस आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. इथं आपण पाहतोय सिंगल एकच धाव मिळेल. या सिंगल एका धावेने स्कोर कार्ड मात्र 43 धावांवर जाऊन आतापर्यंत पोहोचतोय. यावेळेस स्ट्राईक एंडला फलंदाज नक्कीच आपण पाहूया ऋतिक आपल्याला पाहायला मिळतील, ज्यांच्या बॅट मधून एक षटकार आलाय. आणखी खूप सारी अपेक्षा आहे ऋतिक कडून. टीमला डगआउटला पाठीराख्यांना सपोर्ट असणार आणि खास करून त्याही पेक्षा पाहिलं तर संघ मालकांना अपेक्षा जरूर असेल. यावेळेला मोठा हिट करण्याचा प्रयत्न विकेट किपरच्या डोक्यावरून. सिंगल एकच धाव मिळेल. सिंगल एका धावेने स्कोर कार्ड आपण पाहतोय 44 चा आकडा. येणारे 3 चेंडू बाकी असतील या शेवटच्या षटकातील. खऱ्या अर्थानं माणगाव तालुका ग्रामीण असोसिएशन प्रीमियर लीगचा आवाज या संपूर्ण सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये घुमतोय आणि हा टेनिस क्रिकेटचा खेळ आम्ही पाहतोय. या वेळेला आपण पाहतोय चांगला स्ट्रोक खेळलाय पण तेवढीशी ताकद नाहीये फटक्यामध्ये. सिंगल एकच धाव मिळते. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये जर पाहिलं ना तर छत्रपती शिवाजी महाराजांना देखील या माणगाव तालुका ग्रामीण असोसिएशन प्रीमियर लीगचा आवाज जात असेल. शानदार हा नजराणा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. षटकातील आपण पाहूया पुढचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. या वेळेला आपण पाहतोय फटका तर मोठा खेळलाय पण काय हा सीमारेषा पार असेल का? यस, या वेळेला हा फटका सीमारेषा पार. हा आलाय षटकार. या इनिंग मधील शेवटचा बॉल असेल. फलकावर धावा 51 धावा आतापर्यंत माऊली एंटरप्राइजेस इंदापूर संघ. काय शेवटचा बॉल, आणखी एक मोठा फटका बॅट्समनच्या बॅट मधून येईल का? आणि शेवटचा बॉल याच दरम्यान जातोय डॉट. टोटल धावसंख्या होते 51 धावा जिंकण्यासाठी 52 धावांची गरज आहे. टोटल बॉल असतील 36 बॉल मध्ये 52 धावा बनवायच्या आहेत. त्या अगोदर जाता जाता पुन्हा एकदा सर्व कमिटी मेंबरचं या ठिकाणी धन्यवाद मानतो. त्याचप्रमाणे या लीग मध्ये असणारे सर्व संघ मालक त्यांचं देखील या ठिकाणी मनापासून आम्ही स्वागत करतो. आणि या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये ही स्पर्धा रंगली. या स्पर्धेला उद्याच्या दिवसामध्ये माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा देतो. जाता जाता एवढंच म्हणेन की हिंदवी स्वराज्याची स्वप्ने आम्ही 16व्या वर्षी पाहतो. साक्ष हिंदवी स्वराज्याची आमचा शिव शंभू देतो. अरे शिवाजी शब्द उलटा वाचला तर जीवाशी आम्ही लढतो. मर्द मराठे मावळे आम्ही भल्या भल्यांना नडतो. अरे पाठीवर वार करायचा नसतो मग आम्ही गनिमी काव्याने चढतो. मग वाघ नख्यानं आमच्याही धार आहे. अरे आम्ही तर कोथळाच बाहेर काढतो. अरे कापल्या जरी आमच्या नसा तरी उधळण होईल भगव्या रक्ताची. आणि फाडली जरी आमची छाती तरी हृदयात मूर्ती दिसेल फक्त आणि फक्त माझ्या शिवबाची. फक्त आणि फक्त माझ्या शिवबाची. सर्व रसिक प्रेक्षकांना पुन्हा एकदा या ठिकाणी जाता जाता माझ्याकडून शाहिरी मानाचा मुजरा करतो. आणखी एक शेर आपल्याला ऐकवतो. हवेत झेप घ्यायची असेल तर पक्ष्यांसारखं बळ हवं. दरीत झेप घ्यायची असेल तर आकाशा एवढं धाडस हवं. अरे पाण्यात उडी घ्यायची असेल तर माशासारखं धैर्य हवं. आणि इतिहास जर मैदानावर घडवायचा असेल ना तर माझ्या शिवबासारखं काळीज हवं. माझ्या शिवबासारखं काळीज हवं. नमस्कार प्रेक्षको, तुमची या ठिकाणी मी रजा घेतोय. पुन्हा एकदा माझ्या कमिटीचं मनापासून हार्दिक स्वागत करतो. कारण या ठिकाणी माझ्या समवेत आमचे सन्माननीय आदरणीय मिलनजी शिर्के सर आहेत, संजयजी शिंदे सर आहेत. आता आपण त्यांच्याकडे जाणार आहोत. आपण ऐकूया माणगाव तालुक्याचा बुलंद आवाज सन्माननीय आदरणीय मिलिंदजी शिर्के सर. तोपर्यंत पुन्हा एकदा रजा घेतो आणि सर्वांना धन्यवाद देतो. टाटा बाय बाय. धन्यवाद. या ठिकाणी आपण योगेश जाधव सर यांचा आवाज ऐकलात आणि या शेरो शायरी करता स्वराज्य ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमचे मित्र राजनजी शिंदे यांच्या माध्यमातून
200 रुपयाचं कॅश प्राइज योगेश जाधव सर यांच्याकरता आलेला आहे. निश्चितच एक महत्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये आम्ही अनुभवतोय. खऱ्या अर्थानं क्वालिफायरची मॅच असणार आहे. दोन्ही संघांकरता एक क्रुशियल मुवमेंट 52 धावांची गरज असणार असेल. अर्थातच टीम SN कलेक्शन गोरेगाव या टीम्स करता SN कलेक्शन गोरेगाव डीजे मास्टर्स या 52 धावा कशा पद्धतीनं बनवणार, कशा पद्धतीनं त्या चेस करणार की रोखलं जाणार आणि कोण असणार आहे. अर्थातच आजच्या 6व्या दिवसातला क्वालिफायर संघ टीम SN कलेक्शन की रोखणार या SN कलेक्शनचा विजयी रथ टीम माऊली एंटरप्राइजेस इंदापूर. अर्थातच षटक क्रमांक पहिलं हाताळण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतील भरतजी महाले तर अल्केश शिगवन. संपूर्ण दिवसभरामध्ये आज अप्रतिम कामगिरी ज्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे तो होडगाव कोंडगावचा सितारा या मैदानाच्या आतमध्ये क्वालिफायरची मॅच खेळण्याकरता पुन्हा एकदा सज्ज झालाय. अखेरचा सामना असेल आजच्या दिवसातला. तुम्ही पाहताय पहिले पर्व ग्रामीण खेळाडू सर्व माणगाव तालुका ग्रामीण असोसिएशन प्रीमियर लीग आजचा 6वा दिवस अंतिम सामना. उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात पहिला बॉल घेऊन भारत महाले. वा पहिला बॉल डॉट बॉल आलाय. अप्रतिम अप्रतिम डॉट बॉल पाहायला मिळतो. या धाटणीचे चेंडू फेकावे लागतील जर माऊली एंटरप्राइजेस इंदापूर या संघाला या मॅच मध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित करायचं असेल तर. समोर देखील चांगल्या दर्जाचे बॅटर्स आपल्याला पाहायला मिळतात. एक वेगळी रणनीती पाहायला मिळते. इथं देखील वा अगदी फुल लेन डिलिव्हरी पाहायला मिळाली आहे. भारत महाले यांच्या माध्यमातून सलग दुसरा बॉल डॉट स्वरूपाचा आलाय. एक अप्रतिम कामगिरी त्या ठिकाणी एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळते. सातत्यानं आपल्या टीम करता आज आपल्या संघ मालकांकरता एक चांगल्या दर्जाचं कॉन्ट्रीब्युशन तो देखील देत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढील बॉल इथं देखील आणखीन एक डॉट बॉल. वा काय भन्नाट सुरुवात केली आहे. जशी सुरुवात हवी होती टीम माऊली एंटरप्राइजेस इंदापूर या संघाला तशी सुरुवात अद्याप दिले ना ती भारत महाले यांनी अप्रतिम कामगिरी करतोय. आता मात्र आपला संपूर्ण जो एक्सपिरियन्स आहे ना आपला संपूर्ण जो अनुभव आहे ना तो अनुभव या मॅच करता त्यांनी अक्षरशः झोकून दिलंय. शून्यातून विश्व निर्माण केले या खेळाडूनं. आज मात्र मोठा प्लॅटफॉर्म वरती ऑन साइड रिजन मध्ये फटका सजवलाय. लॉंग ऑनला प्रोटेक्शन त्या ठिकाणी. अगदी चौथ्या चेंडूवरती एक सिंगल आली आहे म्हणजे चौथ्या चेंडूवरती टीम SN कलेक्शन आपला अकाउंट ओपन केलंय. या दोन्ही टीमनं जर विचार केला तर आजच्या दिवसातला दुसरा सामना खेळला होता जिथं SN कलेक्शन टीम माऊली एंटरप्राइजेस इंदापूर या संघाला धोबी पछाड दिलं होतं. पण इथं मात्र त्या पराभवाची परतफेड करण्याकरता आणि क्वालिफायर होण्याकरता माऊली एंटरप्राइजेस सज्ज झालाय. पण कडवं आव्हान असेल ना या आजच्या दिवसातला अनबिटेबल राहिलेल्या संघाचं ते SN कलेक्शनचं. वा आणखीन एक डॉट बॉल. अप्रतिम सुरेख लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी. 5वा बॉल देखील डॉट स्वरूपाचा पाहायला मिळतोय. अक्षरशः दोन्ही बॅटर्सना बांधून ठेवलंय भारतनं. अप्रतिम अप्रतिम गोलंदाजी. हे पॉवर प्लेचं पहिलं षटक टीम माऊली एंटरप्राइजेसला एक मोमेंटम या मॅच मधला मिळवून देत असताना पाहायला मिळतोय. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. रनर मध्ये कुठेतरी थोडीशी बिघड आपल्याला पाहायला मिळतीये. एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी अद्याप राहिली आहे. शेवटचा बॉल घेऊन भारत महाले राईट मोर द विकेट्स. लो फुलटॉस पद्धतीचा चेंडू प्रोटेक्शन आहे मात्र इथं चेंडू धरणीला दान होत असताना नितेश मालोरे दरम्यान एक सिंगल त्या ठिकाणी पाहायला मिळाले. शेवटच्या बॉल वरती अगदी डेंजर झोन मध्ये आपल्याला पाहायला मिळाले. निश्चितच त्या ठिकाणी विशाल आपल्याला पाहायला मिळत होते. लॉंग ऑनला प्रोटेक्शन आणि तद्वत मात्र तो झेल सुटला कॅरी करणं गरजेचं होतं कारण ही मोठी मॅच आहे आणि खऱ्या अर्थाने या मोठ्या मॅच मध्ये अगदी तुम्ही एफर्ट्स द्या
त्या प्रत्येक चेंडूवरती आणि त्या बॉलवरती अगदी प्रयत्न केले, पण तिथं मात्र प्रयत्न हाताशी आले नाहीत. यश त्यामध्ये तितकंसं मिळालेलं नाहीये. चला, कुठल्याही पद्धतीची टीम मीटिंग नको या ठिकाणी 5:30 वाजलेले आहेत. तद्वत मात्र पहिल्या षटकाचा खेळ इथं संपुष्टात झालाय. अर्थातच 2 धावा फक्त खर्च केल्या, नाम मात्र 2 धावा. एक इकॉनॉमिकल षटक आहे ना, ते इकॉनॉमिकल षटक हाताळलं गेलंय. टीम विचार केलं तर माऊली एंटरप्राइजेस इंदापूर यांच्या माध्यमातून, भारत यांच्या माध्यमातून गोलंदाजी ट्रॅकवरती षटक क्रमांक 2 फेकण्याकरता अंकेश आलेत गोलंदाजी ट्रॅकवर. कोलाट टाकला होता, यावेळेस टप्प्यात आलाय पण करेक्ट कार्यक्रम करू शकले नाहीये. डीप मिड विकेटला प्रोटेक्शन, महत्वाची विकेट. बंटी पालवलकर यांचं मात्र यश या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. त्यांनी आखलेली ही रणनीती आणि त्या जाल्यात अडकवलं नितेश मालोरे डगआउट कडे. नंतर हार मानली नाहीये आणि म्हणूनच मित्रांनो, नशिबावर कधीही अवलंबून राहू नका. कारण नशिबाचा भाग हा 1% असतो, पण तिथं मेहनतीचा भाग हा 99% असतो. आणि म्हणून मेहनत करा. मेहनत घेतली, कष्ट उपसले, अक्षरशः घाम गाळला मैदानाच्या आतमध्ये आणि क्वालिफायरच्या मॅच मध्ये आपण पाहतोय अप्रतिम कामगिरी टीम माऊली एंटरप्राइजेस इंदापूर आपल्याला करताना पाहायला मिळत आहेत. गणेशजी शिर्के आणि मनोजजी कासरेकर आपल्याला पाहायला मिळते, ज्यांचा एबी स्पोर्ट्स हा संघ देखील या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत होता. अर्थातच एक चांगली कामगिरी त्या ठिकाणी करू शकला नाही, पण जिथं जिथं मोठी स्पर्धा असते ना, तिथं आई बलजाई स्पोर्ट्स नागाव हा संघ दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये. व्हाईट बॉल आलाय ऑफस्टिकच्या बराचसा बाहेरचा हा भरकटलेला बॉल होता. एक अवांतर धावले, 3 धावा त्या ठिकाणी धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. रुपेश कोंडविलकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पळसगाव गावाला बिलॉंग करणारे रुपेश, अर्थातच शिवप्रतिष्ठान असोसिएशन मध्ये एक चांगली कामगिरी करताना स्क्वेअर कट केलंय. त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 30 यार्ड सर्कल मध्ये मयुरेश कठे आपल्याला पाहायला मिळतील. तद्वत मात्र एक सिंगल पाहायला मिळते. जो कॉम्बिनेशन साधला होता ना पहिल्या 2 मॅच मध्ये, अर्थातच परेश सावंत आणि अल्केश शिगवन ही जोडी ओपनिंग पेअर मध्ये आपल्याला पाहायला मिळत होती, पण तदनंतर या शेवटच्या मॅच मध्ये काहीतरी एक्सपेरिमेंट केला टीम एसएन कलेक्शन आणि नितेश मालोरे अल्केश शिगवन ही जोडी आपल्याला पाहायला मिळाले, पण तितकासा या जोडीनं प्रभाव टाकलेला आपल्याला पाहायला मिळत नाहीये. 4 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. दुसरं षटक हे प्रगती पथावरती आहे. अर्थातच 2 चेंडू फेकलेत, अद्याप तिसरा चेंडू. यावेळेस बॅटनं शॉट ऑन पूल ठरतोय सक्सेसफुल. अल्केश शिगवनच्या बॅटमधून आलाय षटकार. शिगवन पुन्हा एकदा बरसतोय. खऱ्या अर्थानं आज या मैदानाला ज्यांनी प्रभावित केलंय, सातत्यपूर्ण तो कामगिरी करतोय आपल्या टीम करता आणि ती सातत्यपूर्ण कामगिरी या स्पर्धेमध्ये एसएन कलेक्शनला अगदी टिकवून ठेवलंय. कोलाट टाकलाय, पुन्हा एकदा खोदून काढलाय, मिड विकेटला प्रोटेक्शन नाहीये, चेंडू 1 बाउन्स जाईल, सीमा पार येईल हा चौकार. अल्केश शिगवन
धावा या स्कोर कार्ड वरती आल्यात. अगदी पहिल्या षटकामध्ये जर विचार केला तर नाममात्र 2 धावा खर्च केल्या होत्या भारतनं, पण तदनंतर मात्र अल्केश यावेळेस मात्र वा भाई वा, ही कॅच नाही तर संपूर्ण मॅच आहे. बंटी पानवलकर यांनी मात्र झेल टिपलाय आणि महत्वाचा विकेट, महत्वाची झेल अल्केश शिगवण डग आउट कडे. इंदापूर आपणास विनंती असेल, सूर्य आता अस्ताला गेलाय, अर्थातच आपल्याला अजूनही 4 षटक कंप्लीट करायचे आहेत. 52चं टार्गेट असेल, 20 धावा या स्कोर कार्ड वरती आल्या आहेत, म्हणजे 32ची अजूनही गरज आहे आणि षटक हातामध्ये आहेत ती 4, म्हणजे 24 बॉल मध्ये या 32 धावा बनवायच्या आहेत. आणि यामध्ये जर विचार केला ना तर अगदी कस लागणार आहे तो गोलंदाजांचा, कशा रीतीनं आणि कशा पद्धतीनं ते गोलंदाजी करणार आणि मॅच मध्ये टीम माऊली इंटरप्राइजेस इंदापूर या संघाला ते जिवंत ठेवावं लागेल. स्पर्धेतलं अस्तित्व जर जिवंत ठेवायचं असेल ना तर तुम्हाला त्या ठिकाणी एक चांगला संघर्ष करावा लागेल. मॅचचा रिझल्ट काय असेल ना तो अगदी अंतिम क्षणापर्यंत आपल्याला कळेल, पण तुम्हाला तुमच्या या संघर्षातून तुमचं अस्तित्व निर्माण करावं लागेल. भारत महाले आलेत षटक क्रमांक 3 फेकण्याकरता. अर्थातच गोलंदाजी ट्रॅक वरती बाटू एंड कडून समोर असतील रुपेश. चांगला स्ट्रोक, पॉइंटला प्रोडक्शन. इथं अगदी झेल आपण जर पाहिलं असता तर मोये मोये त्या ठिकाणी झालंय असंच पंच सांगतायत. चेंडू मात्र धरणीला दान, त्या ठिकाणी एक नशिबाची साथ जरूर लाभली आहे रुपेश कोंडविलकर यांना. तद्वत मात्र परेश आपल्याला पाहायला मिळतील. एक सिंगल आली आहे, सिंगलने 21 धावा या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतील. फिल्डिंग प्लेसमेंट्स मध्ये त्या ठिकाणी बदल जरूर केला जातोय. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळत आहेत. तर भारत बनाम परेश अशी बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगली जाणार का? तुम्ही पाहताय माणगाव तालुका ग्रामीण असोसिएशन प्रीमियर लीग आजचा 6वा दिवस. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये काय घडणार? डाव्या स्टेजच्या बाहेरचा भरकटलेला चेंडू आहे. यासाठी एक वाईट बॉल आलाय आणि एक अवांतर धाव, एक अतिरिक्त धाव या धावफलकावरती ऍड होत असताना 22 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला निश्चितच पाहायला मिळतील. अर्थातच तिसऱ्या षटकाचा खेळ हा प्रगती पथावरती आहे. 52 धावांचं लक्ष आहे आणि 2 महत्वाचे खेळाडू माघारी परतलेत. एक म्हणजे नितेश मालोरे आणि अल्केश शिगवण. लो फुल टॉस, यावेळेस फुल टॉल वसूल केलेत परेश सावंत. ठोका. वरती निश्चितच पाहायला मिळतील. एक चांगल्या दर्जाची फलंदाजी साकारताना परेश पाहायला मिळतोय. संध्याकाळचं सत्र आणि एक्सपेक्टर ठरणार का? इथं फटका फसलाय हवेमध्ये, इथं देखील झेल सोपा होता. एक लेझी क्रिकेट पाहायला मिळतोय. या चुका टाळणं फार गरजेचं आहे. जर तुम्ही असे मिळालेले ऍडव्हान्टेज उचलू शकलात नाहीत तर ही मॅच तुमच्यापासून दूरवर जाणार. धन्यवाद धन्यवाद. या 2 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला निश्चितच पाहायला मिळतील. या दुहेरी धावेनं 30 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती आहे. 22 ची गरज अजूनही या मॅच मध्ये, या सामन्यामध्ये हवी आहे. फटका फसलाय, बंटी पानवलकर. जजमेंट चांगली आहे. इथं मोठा धक्का, परेश सावंत माघारी.
डीजे मास्टर. चला जरा विनंती असेल प्रत्येक चेंडू गणिक आपण टीम मीटिंग करू नका कृपया. एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी पुन्हा एकदा भारत यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. 4 बॉल अद्याप फेकलेत. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. अजूनही 2 चेंडू या दरम्यान शेष आपल्याला पाहायला मिळते. तर नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये अजय सत्वे आपल्याला पाहायला मिळते. नागाव गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. अर्थातच एक चांगली फलंदाजी करणं तो देखील जाणतो. डावखुऱ्या हाताचा हा फलंदाज आहे. मागील वर्षी जर आपण पाहिलं तर दहिवली असोसिएशन मध्ये एक चांगली कामगिरी आई बालजाई स्पोर्ट्स नागाव यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाली आहे. 20 चेंडूचा खेळ बाकी आहे. 22 धावांची गरज आहे टीम SN कलेक्शनला. अजय फटका हवेमध्ये इथं देखील फसलाय. भारत महाले फॉलो थ्रू मध्ये आले. झेल टिपलाय. सलगचा दुसरा धक्का टीम SN कलेक्शनला दिलाय. जबाबदारी आले ना स्वतः कर्णधारावरती. अमित धसाडे आलेत या संकटाचा सामना करायला. मित्रांनो, प्रत्येक वेळेला संकटात देवाला तू वाचव असं म्हणायचं नसतं. आपणही लढायचं असतं आणि लढता लढता घडायचं असतं. तुम्हाला घडवावं लागेल. जर तुम्हाला सुपर 6 मध्ये पोहोचायचं असेल तर या ठिकाणी त्या संकटाचा सामना करावा लागेल. कशा पद्धतीनं लीडर होऊन खेळणार हा लीडर अमित धसाडे. पुढील बॉल यावेळेस अडवा बॅटनं मिड विकेट रिजनला त्या ठिकाणी फटका केलाय. चेंडू ट्रॅव्हल होत असताना डीपला प्रोटेक्शन पाहायला मिळतं. एक सिंगल आली आहे. सिंगलनं स्कोर कार्ड पुढे जाईल. 31 या आकड्यावरती षटकाची सांगता होत असताना 18 बॉलचा खेळ बाकी आहे. 21 धावांची गरज आहे. मॅच मध्ये त्या ठिकाणी जर विचार केला तर दोन्ही संघ अगदी 50-50 आपल्याला पाहायला मिळतील. कारण एका बाजूला जर विचार केला ना तर महत्वाचे फलंदाज त्या ठिकाणी माघारी धाडण्यात यश आले माऊली एंटरप्राइजेस इंदापूर संघाला. पण इतर रणनीती आखावी लागेल आणि एक चांगली दर्जेदार गोलंदाजी करावी लागेल. चला स्पीडअप करा विनंती असेल टीम माऊली एंटरप्राइजेस इंदापूर. आपणास 3 षटकांचा खेळ बाकी आहे. मैदानावरती अंधाराचं सावट आता पसरायला सुरुवात झाली आहे. अक्षरशः फक्त 18 बॉल बाकी आहेत आणि या 18 बॉल मध्ये ना बनवायचे त्या 21 धावा. कोण बनवणार की रोखणार? कोण जाणार सुपर 6 मध्ये? अर्थातच आजच्या दिवसात कोण होणार क्वालिफाय? SN कलेक्शन की माऊली एंटरप्राइजेस इंदापूर? प्रश्नचिन्ह आहे. पण अगदी थोड्या वेळातच आपल्याला हे चित्र स्पष्ट होईल आणि आजच्या दिवसातला जो क्वालिफायर असणारा संघ आहे ना तो 6वा संघ आपल्याला अंतिम क्षणी मिळेल. मात्र इथं कॅप्टन अमित धसाडे वरती एक महत्वाची जबाबदारी आहे. कारण विकेट्स देखील गेलेले आहेत. निश्चितच त्या ठिकाणी या दुहेरी भूमिकेला त्याला सामोरं जायचं आहे आणि या 21 धावा कशा पद्धतीने तो बनवणार? गोलंदाजी ट्रॅक वरती आले वैष्णव गोलंदाजी ट्रॅक वरती अंबरलँड कडून आपल्याला पाहायला मिळतील 4थं षटक फेकण्याकरता. चांगला बॉल या दरम्यान पाहायला मिळतोय. एक सिंगल लेग बाईटच्या स्वरूपात त्या ठिकाणी अर्जित केली जाते. अर्थातच 32 धावा या स्कोर कार्ड वरती. 20 धावांची आता मात्र गरज असणार आहे. प्रत्येक चेंडू गणिक जर पाहिलं ना आपण तर प्रत्येक चेंडू गणिक हे चित्र, हे समीकरण, हे इक्वेशन आता मात्र बदलत जाणार आहे. अर्थातच त्या ठिकाणी 20 धावांची गरज आहे टीम SN कलेक्शनला. तर दुसऱ्या बाजूला या 20 धावा रोखायच्या आहेत माऊली एंटरप्राइजेस इंदापूर या संघाला. फसवा चेंडू थोड्या धीम्या गतीचा पाहायला मिळतोय. वा, चांगली गोलंदाजी, अगदी विचारपूर्वक गोलंदाजी केली जाते. टप्प्यावरती नियंत्रण आपल्याला पाहायला मिळतोय आणि एक चांगलं कॉन्सन्ट्रेशन देऊन गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय गोलंदाज वैष्णव. ज्या पद्धतीनं बंटी पानवलकर फिल्डिंग सजवतायत आणि ज्या पद्धतीनं ते गोलंदाजाला गाईड करतायत त्यानुसारच त्या ठिकाणी गोलंदाजी होत आहे. समोरच्या दिशेने फटका सजवला. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड चेंडू ट्रॅव्हल होतोय. लॉंगचा प्रोटेक्शन अडवा आलाय. सिंगलला डबल मध्ये देखील कन्वर्ट केलाय. या 2 धावा त्या ठिकाणी अर्जित केल्या जातात. बॅटर्स
रुपेश कोंडविलकर यांच्या माध्यमातून दुहेरी धावेनं स्कोर कार्ड पुढे जाईल. 34 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतील. 34 धावा या स्कोर कार्ड वरती आल्यात. एक चांगली हाय व्होल्टेज मॅच. खरं तर दिवसाची सुरुवात झाली होती दुसऱ्या सामन्याने दोन संघांच्या दरम्यान आणि तेच दोन संघ जर आपण पाहिले ना तर अंतिम सामन्यामध्ये देखील आपल्याला एकमेकांच्या समोर भिडताना पाहायला मिळत आहेत. वा वा भाई वा, टप्प्यात आला आणि त्याचा कार्यक्रम केला बाटस रुपेशनं. षटकार आलाय, 6 धावा अर्जित केल्यात. धन्यवाद डीजे मास्टर. 40 धावा या स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. 12 ची गरज असणार आहे. 40 धावा धाव फलकावरती आलेत. चला विनंती असेल आपण जे संघ या ठिकाणी क्वालिफाईड झालेत त्या संघाचे प्रतिनिधी या ठिकाणी जर उपस्थित असतील तर त्यांनी कृपया या कॉमेंट्री बॉक्स पाशी यायचं आहे. जगदंब व्हायटस इंदापूर, त्याचबरोबर ती आकृती 11 रेपोली, प्रिन्स 11 नवघर, अंश देवांश फायटर्स, श्री समर्थ कृपा कुरवडे या 5 संघाचे जे प्रतिनिधी असतील त्यांनी कृपया या ठिकाणी आमच्या कॉमेंट्री बॉक्स पाशी संपर्क साधायचा आहे. मॅच कडे जाऊया. पुढील बॉल वैष्णवचा. 12 ची गरज असताना एक चांगली प्लेसमेंट पाहायला मिळते. ऑन साइडला फटका खेळून काढलाय हलक्या हाताने तद्वत मात्र लॉंगॉनचा प्रोडक्शन त्या ठिकाणी पाहायला मिळते. एक सिंगल आली आहे. 41 धावा या धावफलकावरती. 11 धावांची गरज टीम SN कलेक्शनला. अमित दसाडे अजून खेळपट्टीवरती आहेत. रुपेश कोंडविलकर चांगली साथ त्या ठिकाणी देत असताना पाहायला मिळतोय. एक मोठी मॅच, एक बिग फाईट मैदानाच्या आतमध्ये वातावरण टाईट करणारी आपल्याला पाहायला मिळते. क्रुशियल मुवमेंट या संपूर्ण मॅचचा आपल्याला पाहायला मिळतोय आजच्या दिवसातला. पुढे गेले. वा भाई क्या बात है, अप्रतिम फटका अमित धसाडेच्या बॅट मधून. षटकार. खेळतो तोच लीडर असतो आणि हा लीडर मात्र आपल्या टीम करता अगदी फेअरलेस क्रिकेट खेळताना डोंट फिअर अमित धसाडे इज हिअर असं चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 47 धावा या धावफलकावरती. 5 धावांची गरज. सामना जिंकण्याकरता कोण होणार क्वालिफाय होण्याच्या दृष्टिकोनातून अगदी जवळपास पोचले टीम SN कलेक्शन. पण मॅच क्रिकेटची आहे, इथं काही होऊ शकतं. बराचसा खेळ अजून बाकी आहे. चला जगदंब इंदापूर, आकृती 11 रेपोली, प्रिन्स 11 नवघर, अंश देवांश फायटर्स, त्याचबरोबर ती श्री समर्थ कृपा कुरवडे या 5 ही संघाचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित असतील तर आपण लगेचच आमच्या कॉमेंट्री बॉक्स पाशी संपर्क साधायचा आहे. पुढील बॉल सूरजवर केले आक्रमण. मॅचला दिलंय फुल स्टॉप. टीम SN कलेक्शन आजच्या दिवसात सुपर 6 मध्ये क्वालिफाय होणारा संघ ठरतोय. खूप साऱ्या शुभेच्छा या टीम्सला आणि माऊली एंटरप्राइजेस इंदापूर संघाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. आपण चांगला संघर्ष केलात, आपण चांगली लढत दिलीत. सकाळच्या सत्रापासून अगदी बरेचसे संघर्ष करत आपण अगदी क्वालिफायच्या मॅच पर्यंत पोहोचलात. अगदी इंदापूर विभागामधून येऊन देखील या लोणेरे गोरेगाव विभागात या माणगाव तालुका ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये एक दर्जेदार कामगिरी टीम माऊली एंटरप्राइजेस इंदापूर आणि बंटी पाणवकर यांच्या टीमने केली. त्याबद्दल